डोंगर दऱ्या धुक्याने व्यापल्यात, नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि धबधबे रौद्र रूप धारण करत आहेत. प्रशासन आणि हवामान विभाग नागरिकांना सातत्यानं आवाहन करत आहे की अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. मात्र सोशल मीडियाच्या हव्यासापोटी काही हौशी पर्यटक अजूनही स्वतःच्या जीवाशी खेळ करत असल्याचं समोर आलंय. अशाच एका बेफिकीर पर्यटकामुळे खोपोलीतील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल परिसरात बुधवारी संध्याकाळी एक थरारक बचाव मोहीम राबवावी लागली. मुंबईतील कुर्ला येथील राहणारा 18 वर्षीय युवक मोहम्मद जुहेर शेख हा 8 जुलै रोजी घरच्यांना कोणतीही माहिती न देता एकटाच खोपोलीत दाखल झाला होता. मोबाईल लोकेशनच्या आधारे तो थेट केपी वॉटरफॉलच्या उगमाकडे गेला. मुसळधार पाऊस, निसरडी चढण आणि उभा कातळ पार करून तो डोंगर माथ्यावर पोहोचला. तेथे सेल्फी काढल्यानंतर परतीच्या प्रवासात निसर्गाच्या रौद्र रूपाचा त्याला सामना करावा लागला. सायंकाळी 4:30च्या सुमारास डोंगर उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो गंभीर जखमी झाला. डाव्या हाताला झालेली जखम आणि जबर मुकामार यामुळे त्याला चालणं कठीण झाले. काही क्षणांपूर्वी ज्या डोंगरावर त्याने थरार अनुभवला तोच डोंगर आता मृत्यूची दरी भासू लागला होता. अखेर घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, आपत्कालीन यंत्रणा आणि हेल्प फाउंडेशनच्या शूर सदस्यांनी मुसळधार पावसात स्वतःचा जीव धोक्यात घालून डोंगर माथ्यावर चढाई केली आणि या युवकाला सुखरूप खाली आणले.